तरुण पिढी ही व्यसनाकडे जास्त का जाते, म्हणजे तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण कशामुळे वाढतंय? कूल दिसण्याच्या नादामध्ये बरेचसे मुलं जे असतात ते व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. त्यांना हातामध्ये ड्रिंक होल्ड करणं किंवा हातामध्ये सिगरेट घेणं हे त्यांना कूल वाटायला लागतं. प्रेमात धोका मिळाला, पार्टनरने चीट केलं किंवा मग ब्रेकअप झाला तर अधिकतर तरुण डिप्रेशन मध्ये जातात किंवा मग त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाच्या आहारी जातात. तर मग हे किती प्रमाणात आपण जबाबदार धरू शकतो? कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे मग अभ्यासाचा ताण, करिअरची स्पर्धा यामुळे तरुण व्यसनाकडे वळतायत. कुठेतरी पार्टी कल्चर आलेलं आहे, कुठेतरी विनाकारण स्पर्धा वाढवून पुरुषांशी त्यांना आम्हाला इक्वल करायचंय, हा पण एक चुकीचा अट्टास त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य पण मुलींमध्ये आलेलं आहे. आता हे एज्युकेशनमुळे आहे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य पण आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मी पाहतोय की मुलींमध्ये पण अलीकडच्या काळामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत आहे. जसं तंबाखू आणि अल्कोहोल जे आहे, टोबॅको आणि अल्कोहोल किंवा दारू हे सौम्य स्वरूपाचे आपल्याला म्हणता येतील. आणि बाकी जे इलिसिट ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये बाकीचे ड्रग्ज, ज्याच्यामध्ये गांजा आला किंवा बाकी ड्रग्ज झाले, तर बाकी ड्रग्सचा हे तर टोटली 100% घेणं निषिद्धच आहे. कारण त्याचा कुठल्याही पद्धतीचा वापर तो कमी असू शकत नाही. मी कधी कधी ड्रग्ज घेतो हे पण म्हणणं योग्य नाही, म्हणजे त्याला तेवढा ऍक्सेप्टन्स हा अजिबात नाही. जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलाला व्यसन लागलं आहे हे पालक कसे ओळखू शकतात? म्हणजे नेमकी लक्षणे आपण काय बघू शकतो? पालकांनी आपल्या मुलाला व्यसन लागले हे समजल्यानंतर पालकांनी नेमकं कसं वागावं त्याच्यासोबत? आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत आपण पाहतोय की स्पर्धा असो, सामाजिक दबाव असो, याबरोबरच बदलती मूल्य व्यवस्था असो, यामुळे अधिकतर लोक, त्यातही खास करून तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते. आपण जर पाहिलं तर कामाचा प्रेशर असो किंवा मग नात्यातील संघर्ष असो, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबातील वाद असो किंवा मग पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन असो, ज्यामध्ये पार्टी करणं, क्लबिंगला जाणं, अशा एक ना अनेक कारणांमुळे तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी जाताना दिसते. यामध्ये मग स्मोकिंग असो, ड्रिंकिंग असो किंवा मग अगदी ड्रग्ज घेणं असो, त्या पलीकडे जाऊन जर आताच्या आधुनिक काळामध्ये पाहिलं तर मोबाईल असो, गेमिंग असो किंवा मग अडल्ट कंटेंट असो, अशा अनेकशा व्यसनाच्या आहारी लोक जाताना दिसतात. ही नक्कीच चिंताजनक बाब असली तरी व्यसनाकडे नेमका लोकांचा ओघ का वाढतोय, व्यसन लागण्यामागची कारणं कोणती आहेत, त्याबरोबरच व्यसन लागल्यानंतर त्याचा शरीरावर आणि अगदी मानसिक आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो आणि व्यसनातून बाहेर पडण्यासाठी कोणते प्रभावी मार्ग उपलब्ध आहेत, या विषयावर आज आपण आजच्या या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर अतिशय समर्पक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत नांदेडमधील प्रसिद्ध मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर प्रणत जोशी सर. तर सुरुवातीला मी सरांचा थोडक्यात इंट्रो करून देते. तर डॉक्टर प्रणत जोशी यांचं MBBS झालं आहे. MBBS नंतर त्यांनी सायकॅट्रीमध्ये MD केलं आहे. याबरोबरच मुंबईतील KEM हॉस्पिटलमधून त्यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये फेलोशिप देखील केलेली आहे. सध्या ते जोशी हॉस्पिटल व स्वानंद रिहॅब नांदेड यांचे संचालक म्हणून काम करत आहेत आणि त्यांना व्यसनमुक्ती या क्षेत्रात जवळपास 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. या काळात त्यांनी 5000हून अधिक पेशंट्सला व्यसनातून मुक्त केलेलं आहे. त्यामुळे व्यसन या विषयावर आपल्याला अगदी उपयुक्त अशी माहिती देण्यासाठी प्रणत जोशी सर हे अतिशय योग्य व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून आपण व्यसन आणि त्यामागची कारणं अशा अनेकशा प्रश्नांवर या व्हिडिओ चर्चा करूयात. सुरुवातीला सर नमस्कार, तुमचा आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. थँक्यू. स्टार्टिंगला सर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की जसं मी सांगितलं की अलीकडे अगदी तरुण पिढी ही व्यसनाच्या खूप आहारी जाताना दिसते, परंतु व्यसनाकडे वळण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? व्यसन लागण्यामागे कोणती प्रमुख कारणं सध्या तुम्हाला वाटतात? व्यसनाचं मूळ हे मेंदूमधील रिवॉर्ड पाथवेमध्ये असतं. जेव्हा आपण कुठली पण चांगली गोष्ट करतो तेव्हा आपल्या मेंदूमधील या रिवॉर्ड पाथवेमध्ये डोपामिन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर स्त्रवतं. फॉर एक्झाम्पल, एखादं आपण चांगलं म्युझिक ऐकतो, एखादी पण चांगली क्रिया करतो, एखादं पेंटिंग काढतो, तेव्हा त्यातनं जी आनंदाची अनुभूती निर्माण होते ही मेंदूमध्ये होणाऱ्या डोपामिन स्त्रवल्यामुळे निर्माण होते. व्यसन कुठलीही व्यक्ती जेव्हा करते तेव्हा जो नैसर्गिक आनंद निर्माण व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ते डोपामिन स्त्रवलं जातं आणि त्यातून त्या प्रमाणामध्ये आनंदाची अनुभूती निर्माण होते. आणि मग साहजिक गोष्ट आहे की
ती व्यक्ती त्या आनंदाचा पुन्हा पुन्हा वापर करण्यासाठी पुन्हा पुन्हा व्यसनाचा वापर करायला लागते. जर तत्वज्ञानाच्याच भाषेतनं सांगायचं झालं तर एक एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये असतो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर अस्तित्वातलं रिकामपण. जसं की आपल्या अपेक्षा असतात आणि आपली वास्तविकता जी ही भिन्न असते, तेव्हा बऱ्याचशा युवकांना काय होतं की स्वप्न मोठे आहेत मात्र त्या प्रमाणात प्रयत्न कमी आहेत, त्या दिशेमध्ये प्रयत्न कमी आहेत, मग कुठं ना कुठेतरी निराशा येते. आणि जर निराशेमध्ये आपल्याला माहिती आहे की जर आनंदाची अनुभूती पाहिजे तर आधीचा एक अनुभव घेतलेलाच आहे, तर त्याच्यामुळे ती व्यक्ती पुन्हा त्या व्यसनाचा वापर करण्याकडे तिची टेंडन्सी असते. दुसरी गोष्ट म्हणजे अनुवंशिकता, हे पण एक महत्वाचं कारण आहे. कारण जर द्यायची झाली तर ज्या घरांमध्ये वडिलांमध्ये किंवा बाकी फॅमिली मेंबर्समध्ये व्यसनाचा वापर आहे त्या मुलांमध्ये पण व्यसनाचं प्रमाण जास्त दिसलेलं आहे. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव किंवा भावनिक समस्या त्या मुलांमध्ये असतात, तर कुठे ना कुठेतरी त्या समस्यांवर उत्तर किंवा उपचार म्हणून ज्याला आपण सेल्फ मेडिकेशन म्हणतो ते म्हणून कुठे ना कुठेतरी व्यसनांचा वापर केला जातो. व्यसन हे सहज उपलब्ध होणे हे पण व्यसन वाढण्याचं एक खूप मोठं कारण आहे. जसं उदाहरण द्यायचं झालं तर पंजाबमध्ये जिथे सहज उपलब्धता आहे, दारू पण जिथे खूप स्वस्त मिळते आणि सहज मिळते, अशा ठिकाणी त्यांच्या कल्चरमध्येच व्यसनाचं प्रमाण खूप जास्त आहे. जिथे व्यसनाचं उपलब्धताच कमी आहे तिथे व्यसनाचं प्रमाणही खूप कमी झालेलं. आणि मित्रांचा प्रभाव हे पण एक व्यसन लागण्यामध्ये खूप मोठं कारण आहे. कुठं ना कुठेतरी नाही म्हणता न येणे किंवा एखादा चुकीचा आयडॉल असणे, एखादा मित्र असतो जो आपल्याला स्टायलिश वाटतो, त्याचं अनुकरण करण्यामध्ये या गोष्टींचा वापर वाढतो. ही प्रमुख कारण आहे. सर, आजकाल जर पाहायचं झालं तर तरुणांमध्ये असो किंवा इतरही यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची व्यसनं जास्त प्रमाणात दिसतात? पूर्वीच्या काळी जर आपण विचार केला तर दारू आणि तंबाखूचं व्यसन हे जास्त प्रमाणामध्ये व्हायचं. दारू म्हणजे ती अगदी इंग्लिश लिकर्स असतील, इंडियन मेड फॉरेन लिकर्स असतील, किंवा अगदी देशी दारू, किंवा ग्रामीण भागात शिंदी किंवा ताडी जी म्हणतो आपण, तर त्याचं व्यसन हे खूप जास्त प्रमाणामध्ये पहिले व्हायचं. ते आता पण आहे, मात्र आता काही व्यसनांचा जो फॉर्म आहे तो बदललेला आहे. काही नवीन सबस्टन्सची एंट्री, काही नवीन व्यसनी पदार्थांची जे आगमन जे या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. तंबाखूचं पण जसं पहिले होतं, जसं तंबाखूच्या स्वरूपामध्ये, गुटख्याच्या स्वरूपामध्ये, पान मसाल्याच्या स्वरूपामध्ये तंबाखूचं व्यसन व्हायचं, किंवा सिगरेट आणि स्मोकिंगच्या स्वरूपामध्ये, बीडीच्या स्वरूपामध्ये तंबाखूचं व्यसन केलं जायचं. तर आता त्याच्यामध्ये पण काही चेंजेस आहेत. जसे वेप्स आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्याला ई सिगरेट्स म्हणतो आपण, ते पण त्याच्यामध्ये आजकाल ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेडिशनल दारू आणि तंबाखू सोबतच आजकाल अंमली पदार्थांचा वापर पण खूप होताना दिसतो, ज्याच्यामध्ये गांजा म्हणजे कॅनॅबिस जे आहे त्याच्यामध्ये भांग किंवा एक मनुका म्हणून पण पदार्थ मार्केटमध्ये मिळतोय, तर त्याचं पण सेवन मुलं सर्रास करताना दिसत आहे. ओपिओइड्स म्हणजे ओपियम या पदार्थांचं व्यसन, ज्याच्यामध्ये आज नांदेडमध्ये आपण पाहतो की डोडे ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं व्यसन, किंवा एक ब्राऊन शुगर म्हणून एक व्यसन आहे, ते पण आजकाल नांदेड सारख्या ठिकाणी पण ते मिळायला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे जे औषधी आहेत, जे आमचे प्रिस्क्राईब मेडिसिन आहे, ज्याच्यामध्ये प्रीगॅबॅलिन किंवा नायट्राझेपाम नावाची जी औषधी आहेत, याचा आज मार्केटमध्ये सहजासहजी ब्लॅक मार्केटमध्ये ते उपलब्ध होते आणि त्याचा पण हे मुलं वापर करताना दिसत आहेत. या अंमली पदार्थांसोबतच डिजिटल ॲडिक्शन हे पण खूप कॉमन आहे, जे की सर्रास आज आपण पाहतो की आपल्याला दिसतंय. डिजिटल ॲडिक्शन म्हणजे मग ते स्क्रीनच्या स्वरूपामध्ये असेल, जिथे लोक बिंज वॉचिंग करतायत, नेट सिरीज असतील, वेब सिरीज असतील, किंवा अडल्ट कंटेंट झालं पॉर्नच्या स्वरूपामध्ये, ते त्याचं ॲडिक्शन आहे. गेमिंग आहे, म्हणजे पबजी किंवा फ्री फायर सारखे गेम झाले त्यांचं ॲडिक्शन आहे. गॅमलिंग म्हणजे आता सध्या त्याच्यावर बंदी आहे, मात्र काही काळापूर्वीपर्यंत पण त्याच्या ॲड्स याचे, जंगली रम्मी किंवा ड्रीम11 वगैरे अशा ह्याच्यातनं जुगार, इंटरनेट हा एका पद्धतीचा इंटरनेट जुगारच होता, तर त्याचं पण व्यसन जे आहे हे आम्हाला दिसलेलं आहे. आता डिजिटल ॲडिक्शन हे आपण म्हणूयात की त्याचे डायरेक्ट शारीरिक दुष्परिणाम नसले तरी ते एक सायलेंट किलर आहेत, कारण ते तुमची वेळ बऱ्यापैकी कन्झ्युम करतात. तुमची क्रियाशीलता आणि तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही या व्यसना डिजिटल ॲडिक्शनमुळे कमी होऊन जाते. तर सध्याच्या काळामध्ये जे ट्रान्झिशन आहे हे जास्त करून डिजिटल ॲडिक्शन हे खूप जास्त प्रमाणामध्ये बघण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण पाहतोय की आता अगदी जी मुलं 10वीला सुद्धा गेलेली नसतात त्यांच्या हातात फोन जातोय आणि मग ते एक प्रकारे त्या डिजिटल ॲडिक्शन कडे जातात. या विषयावर आपण पुढे सविस्तर बोलूच या, पण त्याआधी माझा हा प्रश्न आहे की तरुण पिढी ही व्यसनाकडे जास्त का जाते? म्हणजे तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण कशामुळे वाढतंय? एक गोष्ट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तत्काळ मिळवणारं सुख, याची कुठं ना कुठेतरी आज हे फार कॉमनली सगळीकडे बघायला मिळते. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय? तत्काळ सुख हवंय.
म्हणजे आज आपण पाहतो की व्हिडिओ पण लोक आज पूर्ण नाही पाहत, त्यांना पटकन काही मिनिटामध्येच रील बघायची, 30-40 सेकंदामध्येच त्यांचा पेशन्स संपून जातो. म्हणजे एखादी कंटेंट जरी पाहायचं असेल तरी ते पूर्ण कंटेंट पाहायची तेवढा संयम, तेवढी मानसिकता नाही राहिलेली. त्यातही लोक फास्ट फॉरवर्ड करून पाहतात. बऱ्याचदा ते कंटेंट रायटर्स सांगतात की तुम्ही स्पीड 1.5 करा किंवा 1.25 करा, जेणेकरून तुम्हाला पटपट त्याचं कंटेंट ऐकायला मिळेल. रील्सच्या माध्यमातून आपण पाहतो की पटापट एका मिनिटामध्ये 30 सेकंदामध्ये आपल्याला रील बघायला मिळतं. म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन एक फार महत्वाची गोष्ट आहे. संयमाचा अभाव, कुठे ना कुठेतरी संयम पालन करण्यामध्ये ही पिढी कमी पडतीये. त्याच्यामुळे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या नादाला लागते. आता तत्काळ जर सुख मिळवायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं की इन्स्टंट डोपामिन जर मेंदूमध्ये हवं असेल तर त्याचं सगळ्यात क्विक सोल्युशन म्हणजे रसनी पदार्थ आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी हे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळवण्यासाठी ही नवीन पिढी व्यसनाकडे वळतीये. त्याचप्रमाणे जसं मी तुम्हाला म्हणालो की भविष्याबद्दल पण अनिश्चितता असते. आता आजकाल आपलं करिअर आहे, मुलांमध्ये खूप कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याची एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण होतं की कॉम्पिटिशन मी सस्टेन नाही करू शकत, हे फेलियर ठरायची भावना आहे. आणि मग ह्याच्यातनं निघायचं असेल तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे कुठल्याही पदार्थाच्या व्यसनाच्या माध्यमातून मिळतं. म्हणजे अगदी ते डिजिटल असेल तरी चालतं. तर यातनं युवकांमध्ये आजच्या व्यसनाचं प्रमाण हे वाढत चाललंय. सर, आपण बऱ्याचदा पाहतो की संगती ही व्यसनासाठी बऱ्याचदा कारणीभूत ठरते. परंतु कधी कधी काय होतं की मित्र खूप फोर्स करतात की मी चाललोय तर मग तू माझ्यासोबत ये, तू नाही आला तर मग पुन्हा तो वाद वगैरे होतात. तर मग हे पियर प्रेशर एखाद्याला व्यसनाकडे नेण्यासाठी किती प्रमाणात आपण त्याला कारणीभूत पकडू शकतो? अगदी पियर प्रेशरचा हा खूप महत्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे व्यसन लागण्यामध्ये आणि व्यसन मेंटेन ठेवण्यामध्ये. काय होतं की कूल दिसण्याच्या नादामध्ये बरेचसे मुलं जे असतात हे व्यसनाच्या आहारी गेलेले असतात. त्यांना हातामध्ये ड्रिंक होल्ड करणं किंवा हातामध्ये सिगरेट घेणं हे त्यांना कूल वाटायला लागतं. आता जर समजा खूप जवळचा मित्र असेल आणि कुठं ना कुठेतरी तो फार एकदम असा डीप जिगरी मित्र असेल तर त्याला नाही म्हणता येत नाही बऱ्याचदा मुलांना. तर नाही न म्हणता येण्यामुळे पण मुलं जे आहेत हे त्याला फॉलो करायला लागतात. तर कूल दिसण्याच्या नादामध्ये, स्टायलिश दिसण्याच्या नादामध्ये आपणही त्याच्यासारखेच दिसू कदाचित जर आपण त्याचा वापर केला तर. ही पण एक त्याच्यामध्ये त्याच्या मागची जी एक म्हणजे सायकोलॉजी आपल्याला म्हणता येईल ते आहे. बऱ्याचदा असं होतं की एक फोमो म्हणून एक गोष्ट असते की फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे असं वाटतं की मित्रांचा फोन आला आणि आपण गेलं पाहिजे, आणि जर आपण तिथे नाही गेलो तर आपण खूप काहीतरी मोठं मिस करू. जी की त्यांची फन असेल, जी की त्यांची पार्टी ऍटमॉस्फिअर असेल, जो त्यांनी माहोल बनवला असेल तो आपण मिस करू. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, या फोमोमुळे असेल किंवा त्याला कॉपी करणं कुठे ना कुठेतरी कूल दिसण्यासाठी किंवा त्याला नाही म्हणता न येणं, या 3-4 गोष्टींमुळे असं होतं की पिअर प्रेशर हा खूप महत्वाचा रोल त्या व्यसन लागण्यामध्ये आणि त्याला मेंटेन ठेवण्यामध्ये असतो. याचबरोबर सर, व्यसनाकडे जाण्यासाठी म्हणजे आपण खूप असं मेजर रिझन पण म्हणू शकतो की रिलेशनशिप ब्रेक होणं. म्हणजे अगदी मूवीज मध्ये वगैरे दाखवतात आणि रिअल लाईफ मध्येही प्रेमात धोका मिळाला, पार्टनरने चीट केलं किंवा मग ब्रेकअप झाला तर अधिकतर तरुण डिप्रेशन मध्ये जातात किंवा मग त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाच्या आहारी जातात. तर मग हे किती प्रमाणात आपण जबाबदार धरू शकतो? अगदी खूप कॉमनली हे पाहण्यात येतं की ब्रेकअप झाल्याच्या नंतर हे मुलं त्या व्यसनाकडे वळलेत किंवा त्यांचं व्यसन हे पहिल्यापेक्षा त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. एक फार सुंदर शेर आहे की वो अफसाना जिसे अंजाम तक लेके जाना ना हो मुमकिन, उसे खूबसूरत मोड देके वहीं पे छोड़ दो. म्हणजे जर तुम्ही एखाद्या प्रेमाला किंवा एखाद्या नात्याला तुम्ही पूर्णत्वास नाही नेऊ शकत आहे तर त्या नात्याला तुम्ही तिथेच सोडा आणि एक त्याला खूबसूरत मोड म्हणजे एक ब्युटिफुल त्याला सुंदर वळण द्या आणि तुम्ही मूव्ह ऑन करा. मूव्ह ऑनची जी कन्सेप्ट आहे ती या शेअरमध्ये खूप चांगली सांगितली. हे सगळ्यांना जमेल असं नाही. काही लोक जे हटवादी असतात, थोडेसे हट्टी स्वरूपाचे असतात त्यांचं वागणं, किंवा इगोइस्टिक असतात ज्यांचा इगो स्वाभिमान खूप जास्त असतो, तो दुखावला जातो, त्यांना ती रिजेक्शन सहन होत नाही. आणि त्यातून काय होतं की त्यांच्या मनामध्ये जी नैराश्याची निर्मिती होते, ते त्यांना उदास वाटणे, न करमणे, ताण येणे, मग निगेटिव्ह विचार येणे, त्याच्यानंतर बऱ्याचदा स्वतःला हार्म करून घेणं किंवा आत्महत्येचे विचार येणं, हे अशा प्रकारचे सिम्पटम्स त्यांच्यामध्ये दिसायला लागतात. आणि मग कुठं ना कुठंतरी डोपामिनची त्यांना अनुभूती आधी आलेली असेल तर ते त्याचा पुनर्वापर करायची शक्यता असते आणि त्यामुळे ब्रेकअपमुळे किंवा रिलेशनशिप इश्यूजमुळे व्यसनाचं प्रमाण हे वाढतं. ओके. याचबरोबर अलीकडे जर पाहायचं झालं तर
मोबाईलचा यूज खूप जास्त प्रमाणात वाढलाय, त्यामुळे मग सोशल मीडिया असो किंवा मग वेब सिरीज असो, मूवीज असो, यामध्ये सर्रास ह्या गोष्टी दाखवल्या जातात. तर मग या गोष्टी व्यसनाकडे जाण्यासाठी किती प्रमाणात कारणीभूत ठरतात? रोल मॉडेलिंग ज्याला आपण म्हणतो की चुकीच्या पद्धतीचे आदर्श असणे, यातनं पण व्यसनाची निर्मिती होते. आज आपण पाहिलं की खूप आता फेमस जर सिरीज आपण बघितल्या तर मिर्झापूर असेल किंवा आता अगदी धुरंधर पिक्चर आता आला किंवा त्याच्या आधी पुष्पा पिक्चर आला, ह्याच्यामध्ये काय केलं की या कॅरेक्टर्सचं जे ते थोडंसं उदात्तीकरण केलं गेलं. म्हणजे ते कॅरेक्टर जे गुन्हेगारी क्षेत्रातले असूनही त्यांना ज्या पद्धतीने त्यांना दाखवण्यात आलं की त्यांचे डान्स स्टेप्स असतील किंवा त्यांना ज्या पद्धतीने सिगरेट हातामध्ये कॅरी करून, ड्रिंक्स हातामध्ये कॅरी करून जे त्यांचं ग्लॅमरायझेशन ज्या पद्धतीने केलं जातं, तर याचा कुठं ना कुठेतरी परिणाम जो आहे हा युवकांच्या मानसिकतेवर होतो. कारण त्यांच्यासाठी तर तो रोल मॉडेल आहे, तर ते त्या रोल मॉडेलचं वैयक्तिक आयुष्य बघत नाहीत. कारण आजकालचे जे आपण हिरोज पाहतो हे फिटनेसबद्दल फार जास्त प्रमाणात जागरूक आहेत. आता अक्षय कुमार झाला किंवा अगदी इव्हन रणवीर सिंग झाला, हे सगळे लोक त्यांच्या फिट बॉडीज आणि फिटनेस प्रमोट करत असतात. मात्र ही पर्सनल लाईफ मुलं अनुकरण करण्याच्या ऐवजी त्यांचं स्क्रीन लाईफ जास्त अनुकरण करतात. त्यांनी ते कॅरेक्टरसाठी केलेलं असतं. ही वास्तविकता कुठेतरी ते लोक विसरतात, ती दिसून येत नाही. आणि हे स्वप्नवत वाटणारं जे आहे आणि हे जे विरोधाभास आहे हा त्यांच्या लक्षातच येत नाही आणि त्यातनं ते त्यांचं अनुकरण करायला लागतात. आणि कुठं ना कुठेतरी जेव्हा तुम्ही त्यांचं चुकीच्या पद्धतीचं अनुकरण करायला लागता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही मग त्या सवयींचं पण अनुकरण करता आणि मग त्या रोल मॉडेल चुकीच्या असण्यातनं तुम्ही व्यसनाकडे वळता. अगदी सर, यातच अजून एक जोडून बाब की आपण पाहतो वेब सिरीज मध्ये बऱ्याचदा म्हणजे हल्ली अडल्ट कंटेंट पण दाखवला जातो. तेवढ्या प्रमाणातही असतोच, पण फार कमी प्रमाणातही दाखवला जातो. तर मग यामुळे पण जे डिजिटल ऍडिक्शन आपण म्हणू शकतो याकडे कसे वळतात? तर तुम्ही कुठलंही पाहिलं असेल की ज्या हिट किंवा ज्याला आपण बॉलिवूड मसाला म्हणतो किंवा वेब सिरीज मसाला म्हणतो, तर याच्यामध्ये थोडासा व्हायलन्स, थोडासा अडल्ट कंटेंट, थोडासा डान्स, थोडंसं स्किन एक्सपोजर या गोष्टी असतील तर त्याला एक जसं आहे की त्याची ज्याला म्हणून पब्लिसिटी लवकर मिळते, त्याला लोक स्टिक राहणार जास्त. म्हणजे ते कंटेंट पाहण्याची जी त्याचं काय म्हणता येईल त्याला की ते एक ॲडिक्शन जे आहे त्याचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे मग साहजिक गोष्ट आहे की कुठलाही जो फिल्म मेकर आहे, कुठलाही जो डायरेक्टर आहे हा थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अडल्ट कंटेंट टाकतो, ॲक्शन टाकतो, व्हायलन्स टाकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते ॲडरन्स जो आहे, स्क्रीन ॲडरन्स हा जो आहे हा लोकांचा युजली वाढतो. त्याच्यामुळे डिजिटल ॲडिक्शन वाढण्याचं हेच कारण आहे. कारण अगेन या गोष्टी जेव्हा असतात, हा मसाला जेव्हा असतो तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये अगेन रिवॉर्ड सिस्टीम होते, कुठं ना कुठेतरी डोपामिन स्त्रवलं जातं आणि एक आनंदाची किंवा एक सुडो सॅटिस्फॅक्शनची अनुभूती येते आणि मग तुम्ही जास्तीत जास्त वेळ आपण पाहत राहतो, पाहावं असं वाटतं. सर, आपण पाहतोय की अलीकडे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे मग अभ्यासाचा ताण, करिअरची स्पर्धा यामुळे तरुण व्यसनाकडे वळतायत का? अगदी. आज आपण पाहतो की खूपच जीवघेणी अशी स्पर्धा चाललेली आहे, ते कुठल्याही क्षेत्रात असो. म्हणजे नांदेड तर मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी एक हब झालेलंच आहे. इतके सारे विद्यार्थी इथं असतात. तर त्याचप्रमाणे बाकी नीट सोबतच MPSC प्रिपेअर करणारे, पोलीस भरती किंवा बाकी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे असतील, MPSC UPSC वगैरे प्रिपेअर करणारे असतील किंवा अगदी चार्टर्ड अकाउंटंट करणारे विद्यार्थी असतील, या सगळ्याच जर करिअरमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचदा असं होतं की एकापेक्षा अधिक अटेम्प्ट्स लागायची शक्यता असते. आणि कुठे ना कुठेतरी आपलं अपेक्षा लहानपणापासून घरच्यांनी आमचा मुलगा हुशार आहे किंवा खूप हुशार विद्यार्थी, चांगलं यश मिळेल ही अपेक्षा घरच्यांकडनं असते. पाल्याची स्वतःकडनं पण काही अपेक्षा असतात की मी हे अचीव्ह केलं पाहिजे. त्याचे स्वतःचे काही वैयक्तिक गोल्स असतात की एवढ्या वयापर्यंत मी हे केलं पाहिजे, यावर्षी मी फलानी डिग्री मिळेल किंवा मला इथे जॉब मिळेल, मग इथे मी हे करेल. कुठं ना कुठेतरी हे जे अपेक्षा आहेत आणि हे जे त्याचं जे ड्रीम्स होते म्हणा किंवा त्याचं स्वप्न होत्या, ॲम्बिशन्स होत्या, पण रियालिटी अशी आहे की त्याला कंटिन्यू अभ्यास करतोय, तो कंटिन्यू त्याच्यामध्ये अपयशाच्या गर्तेमध्ये चाललेला आहे, त्याला अपेक्षित यश मिळत नाहीये. तर ही जी दरी आहे ह्याच्यामध्ये हळूहळू काय होतं की ती व्यक्ती खचायला लागते आणि त्या व्यक्तीमध्ये स्ट्रेस निर्माण होतो, मानसिक ताणतणाव निर्माण होतो. आता ह्याच्यामध्ये जर त्या व्यक्तीचं कोपिंग मेकॅनिझम चांगलं असेल, म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता चांगली असेल, त्याला मार्गदर्शन चांगल्या लोकांचं असेल, पालकांचा सपोर्ट, चांगल्या मित्रांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट असेल, तर
तो या डिप्रेशनमधनं तो सक्षमपणे बाहेर निघू शकतो. योग्य वेळी जर त्यांना काउन्सिलरचा सल्ला घेतला किंवा आमच्यासारख्या एखाद्या सायकेट्रिस्टची सायकोलॉजिस्टची मदत घेतली तरी पण तो याच्यातनं बाहेर निघू शकतो. पण बऱ्याचदा असं होत नाही. काय होतं की चुकीच्या मित्रसंगतीमुळे किंवा चुकीच्या त्याचे आयडॉल चुकीचे असतील, त्याचे मित्र कदाचित चुकीचे असतील, तर तो या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी त्याला कोणीतरी चुकीचा सल्ला देतं की तू व्यसनाकडे जा, अरे हे ट्राय कर, थोडंसं एखाद्या ड्रिंक केलं की स्ट्रेस कमी होतो, तुला झोप चांगली लागेल, मग तू सकाळी फ्रेश झालं की पुन्हा अभ्यासाला लाग. तर अशा पद्धतीचे सल्ला देणारे मित्र पण असतात. तर त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी ह्या अभ्यासाचा ताण असेल किंवा करिअरची स्पर्धा आहे, हे पण व्यसनासाठी कारणीभूत ठरू शकतं. ओके सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की अलीकडे जर आपण पाहिलं तर मुलांबरोबरच म्हणजे मुली सुद्धा व्यसन करताना दिसतात. तर मग तुम्हाला काय वाटतं की मुलींमध्येही अलीकडे व्यसनाचं प्रमाण वाढतंय का? अगदी. मी माझ्या गेल्या 10 वर्षांच्या अनुभवामध्ये पाहत आलेलो आहे की अलीकडच्या काळामध्ये व्यसनाच्या मुलींमधील केसेस पण माझ्याकडे यायला लागलेले आहेत. जे पहिले मी याचा एवढं माझ्या करिअरच्या सुरुवातीला अशा केसेस मी नव्हत्या बघितल्या. कुठं ना कुठेतरी स्त्री पुरुष समानता आलेली आहे, ती एका अर्थानं चांगली आहे. आणि मी तर त्याच्या उपर जाऊन म्हणेल की स्त्रिया बऱ्याचशा बाबतीमध्ये पुरुषांपेक्षा पण सरस आहेत. पण कुठं ना कुठेतरी काय होतं की प्रत्येक बाबतीमध्येच बरोबरी करायची हा अट्टहास पण मुलींमध्ये बघण्यात येतो. जसं म्हटलंय की व्हाय शुड बॉईज हॅव ऑल दी फन, लक्षात आलं. तर त्याच्यामध्ये कसं होतं की मग त्यांचं त्या गोष्टीचं अनुकरण करण्यामध्ये किंवा एक पार्टी कल्चर पण आलेलं आहे. आज कॉर्पोरेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की पार्टी कल्चर असतं, कॅज्युअली सगळेजण बसतात, क्लबिंग करतायत आणि तिथे दे आर हॅव्हिंग ड्रिंक्स. तर कुठं ना कुठेतरी पार्टी कल्चर आलेलं आहे. कुठेतरी विनाकारण स्पर्धा वाढवून पुरुषांची त्यांना आम्हाला इक्वल करायचंय, हा पण एक चुकीचा अट्टहास त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य पण मुलींमध्ये आलेलं आहे. आता हे एज्युकेशनमुळे आहे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य पण आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मी पाहतोय की मुलींमध्ये पण अलीकडच्या काळामध्ये व्यसनांचं प्रमाण वाढत चाललंय. सर, आपण पाहतो की काही मुलं असो किंवा मुली असो, त्यांच्यामध्ये व्यसनाच्या म्हणजे काही लिमिट ठेवून ते व्यसन करतात की मी कधीतरी ड्रिंक करतो, माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न आहे तर मग मी थोडीशी पितो वगैरे, हे असं असतं. परंतु मी कधीतरी ड्रिंक घेतो म्हणजे मी व्यसनाधीन आहे असं बरेचसे जण मानत नाहीत. पण मग याबद्दल तुम्ही काय बोलाल? अगदी. आता याच्यामध्ये व्यसन ही आपण एक ब्रॉड टर्म म्हणून वापरलेली. याच्यामध्ये जे काही जे व्यसन जसं तंबाखू आणि अल्कोहोल जे आहे, टोबॅको आणि अल्कोहोल किंवा दारू, हे सौम्य स्वरूपाचे आपल्याला म्हणता येतील. आणि बाकी जे इलिसिट ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये बाकीचे ड्रग्ज, ज्याच्यामध्ये गांजा आला किंवा बाकी ड्रग्ज झाले, तर बाकी ड्रग्सचा हे तर टोटली 100% घेणं निषिद्धच आहे. कारण त्याचा कुठल्याही पद्धतीचा वापर तो कमी असू शकत नाही. मी कधी कधी ड्रग्ज घेतो हे पण म्हणणं योग्य नाही. म्हणजे त्याला तेवढा ऍक्सेप्टन्स हा अजिबात नाही. त्याचा 0 टॉलरन्स आणि 0 ऍक्सेप्टन्स असला पाहिजे जो बाकी ड्रग बद्दल. आता राहिला प्रश्न टोबॅकोचा वापर आणि दारूचा वापर. ह्याच्यामध्ये एक गट असा आहे समाजामध्ये की जो अत्यंत लिमिटमध्ये या गोष्टींचा वापर करतो. तर जे सोशल ड्रिंकर असतात, म्हणजे जे आपण कधी कधी अल्कोहोल घेतोय असं म्हणतोय किंवा प्लॅन ड्रिंकर असतात, त्याच्यामध्ये फक्त एक शक्यता असते की जर कधी त्यांना एखादा ताण आला किंवा भावनिक असमतोल त्यांच्यामध्ये निर्माण झाला तर त्या सोशल ड्रिंकिंगचं प्रमाण हे हॅबिच्युअल ड्रिंकिंग किंवा व्यसनाधीनतेमध्ये त्याचं प्रमाण होऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये नेहमी अलर्ट राहायला लागतं, जागरूक राहायला लागतं की माझं व्यसनाचं प्रमाण किती आहे आणि त्याचं रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये होऊ नये. मुलांना अधूनमधून असो किंवा मग जास्त प्रमाणात असो व्यसन करण्याची सवय पडते एक प्रकारे. परंतु शिक्षणासाठी बाहेर राहणं असो किंवा मग नोकरीसाठी बाहेर राहणं असो किंवा मग घरी राहूनही पालकांना मुलं बऱ्याचदा कळू नाही देत की आम्ही व्यसन करतोय. तर मग अशा वेळी एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलाला व्यसन लागलं आहे हे पालक कसे ओळखू शकतात? म्हणजे नेमकी लक्षणे आपण काय बघू शकतो? अगदी. एक जबाबदार पालक म्हणून प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांना या व्यसनांपासून त्यांनी दूर ठेवलं पाहिजे. व्यसनांच्या उपचारांमध्ये आम्ही एक गोष्ट पाहतो की जेवढ्या लवकर या व्यसनांमध्ये कुठल्याही पद्धतीचे इंटरव्हेन्शन किंवा उपचार केले जातात तेवढं तो मुलगा त्या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर निघायची शक्यता कमी असते. लक्षात घे, व्यसन एका दलदलीसारखी आहे. तुम्ही जेवढ्या लवकर त्याच्यातनं दलदलीतनं बाहेर काढणार तेवढ्या लवकर तो मुलगा असेल सेफली त्याच्यातनं बाहेर निघेल. जेवढा त्या दलदलीमध्ये रुतत जाईल तेवढे त्याचे प्रॉब्लेम्स वाढतील आणि ती गुंतागुंत वाढेल. ह्याच्यामध्ये काही लक्षणं असतात जसं की त्या मुलाच्या अभ्यासामध्ये होणारी घसरण, म्हणजे एखादा चांगला मुलगा आहे त्याचा अभ्यासातला परफॉर्मन्स एकदम कमी होत चाललेला आहे. त्याचप्रमाणे त्या मुलाचं वागणं बदलतं, म्हणजे अचानक आनंदी राहणारा मुलगा चिडचिड करायला लागला,
क्लासेसला जात नाहीये, जास्त वेळ झोपूनच राहतोय, झोपेच्या सवयींमध्ये बदल त्याच्या घडलेला आहे, सतत तो खोटं बोलतोय किंवा पैशाची सतत मागणी करतोय, विनाकारण काही ना काहीतरी कारण काढून तो पैसे मागतोय. तर ह्या आपण म्हणूयात की अलार्मिंग सायन्स आहेत. इथे व्यसनाची शक्यता पालकांनी गृहीत घेतली पाहिजे की शक्यता असेल की तो कदाचित व्यसनाकडे वळतोय. आणि अशा वेळी त्याचा थोडासा मित्रपरिवार बघणं की आजकाल तो कुठल्या मित्रांसोबत जास्त लेक्चरमध्ये बसतोय किंवा कुठल्या मित्रांसोबत तो फिरतोय, याचा थोडंसं माहिती जर घेतली तर निश्चितच त्या पालकांना मुलाच्या व्यसनाविषयी माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आपल्या पाल्याचे डोळे जर सतत लाल दिसत असतील, सतत डोळ्यावर त्याच्या सूज असेल किंवा त्याच्या अंगाचा कपड्यांचा एक वेगळाच वास येत असेल, तो ज्या खोलीमध्ये राहतो तिथून एक वेगळा स्मेल येतोय, हा जर पालकांनी नोटीस केला तर हे पण एक अलार्मिंग किंवा वॉर्निंग साईन आहे की तो कदाचित या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मुलं बऱ्याचदा काय करतात, जेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात थोडेसे ते एकलकोंडे वागायला लागतात. म्हणजे ते नातेवाईक आले तरी त्यांना त्यांच्याशी नीट बोलणार नाही, एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला ते मुद्दाम जाणार नाही, मला त्यांच्यासोबत करमतच नाही असं म्हणणार, मला त्या नातेवाईकांसोबत बोर होतं असं म्हणणार. तर अशी जर काही लक्षणं पालकांनी अनुभवले तर एक व्यसनाची शक्यता त्यांनी लक्षात घेतली. किंवा मग सर यात अजून एक गोष्ट येऊ शकते की म्हणजे जे मित्र व्यसन करतात त्यांना घेऊन आपल्या रूम मध्ये म्हणजे डोअर लॉक करून जास्त वेळ बसणं किंवा मग अगदी कुणी अचानक दरवाजा ठोठावला तर राग वगैरे करणं, ह्या गोष्टी पण आपण अगदी हा म्हणजे त्याच्या वागण्यामधला फरक आहे. म्हणजे पहिले असं मुलगा कधी वागायचा नाही, बरोबर. दार वाजवलं की लगेच उघडायचा किंवा दार लावायचाच नाही, कारण दार लावायची तर काही गरजच नाही. अभ्यास करत असेल मध्ये किंवा झोपला असेल तर दार लावायची गरज नाही. पण काहीतरी आपल्याला जेव्हा लक्षात येतं पालकांना, थोडं स्वतःची इन्स्टिंक्ट पण पालकांनी बघितली पाहिजे की यार काहीतरी गडबड दिसतीये, की त्याचं वागणं बदललंय, एकदम तो थोडासा सिक्रेटिव्ह झालाय, थोडंसं टाळतोय ओपन अप व्हायला. अशा वेळी ही शक्यता नाकारता येत नाही. ओके सर, पण मग यातच जर समजा आपण असं जोडून प्रश्न घेतला की मुलाला व्यसन लागलंय याचा एक अंदाज समजा पालकांना आला, पण मग पालक असे अग्रेसिव्हली त्याच्यासोबत वागू नाही शकत, कारण मग त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो किंवा मग ते नात्यामध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. तर मग अशा वेळी पालकांनी आपल्या मुलाला व्यसन लागले हे समजल्यानंतर पालकांनी नेमकं कसं वागावं त्याच्यासोबत? अगदी श्वेता, पहिली गोष्ट म्हणजे या कुठल्याही व्यसनाबद्दल पालकांची पॉलिसी जी असली पाहिजे ती नो टॉलरन्स आणि नो ऍक्सेप्टन्स ही पॉलिसी असली पाहिजे. त्याला व्यवस्थित प्रमाणे त्याला समजवून त्याला त्याच्याबद्दल अग्रेशन होण्यापेक्षा किंवा त्याला मारून रागून हे करण्यापेक्षा जर त्याला या पद्धतीचं नीट नॉलेज दिलं, त्याला जर हा प्रॉब्लेम पुढे चालून किती मोठा प्रॉब्लेम बनू शकतो याबद्दलची योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने समज जर दिली, आणि त्याचप्रमाणे आजकाल काउन्सिलर्स उपलब्ध आहेत, सोशल वर्कर्स उपलब्ध आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करतात. मी सायकेट्रिस्ट आहे, आम्ही या क्षेत्रात काम करतो. वेळप्रसंगी आमच्याकडे येऊन समजा आम्ही जर त्या मुलाचं समुपदेशन केलं, त्याला जर समजूत घातली तर वेळीच या गोष्टीला आळा आपण घालू शकतो. आता इथे नुसत्या समुपदेशनासोबतच औषधोपचाराची पण आपल्याला मदत घेता येऊ शकते. आता औषधोपचार द्यायचे का नाही हे त्या व्यसनाच्या तीव्रतेवर आणि त्या व्यसनाच्या प्रकारावर अवलंबून असतं. वेगवेगळ्या पद्धतीचे जसे आपण व्यसनाचे प्रकार बघितले त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपचार असतात. तर त्या व्यसनाचे प्रकार किती आहेत, कुठल्या पद्धतीचं व्यसन तो करतोय, त्याचं प्रमाण किती आहे, त्या प्रमाणामध्ये त्याच्या उपचाराची तीव्रता ही ठरत असते. ओके